नंदिनी, नेत्रा, नव्या, निलेश, नरेंद्र, नरेश. थोडक्यात एन ह्या अल्फाबेटवरून तुमचं जर नाव सुरू होत असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. एन हा इंग्लिश अल्फाबेटमधला 14वा अल्फाबेट आहे. सो 1+4=5. या लोकांना या 3 ग्रहांची एनर्जी मिळत असते. एक म्हणजे सूर्य. सूर्याकडून यांना मिळते धडाडी, चिकाटी, डिसिप्लिन. राहूकडून यांना मिळत असतं एक चतुर बुद्धी, एक चालाक बुद्धी. आणि 5 म्हणजे बुध. बुध हा बुद्धिमत्तेचा कारक ग्रह आहे, कम्युनिकेशन स्किल्सचा कारक ग्रह आहे. सो ह्या लोकांचे कम्युनिकेशन स्किल्सही कमालीचे खूप चांगले असतात. शिवाय या लोकांच्या लाईफमध्ये तुम्ही जर बघितलं तर थोडंसं स्ट्रगल जास्त असतं. तर येस, जरी स्ट्रगल जास्त असलं तरी हे लोक त्या स्ट्रगलमधनं बाहेर येतात थ्रू देअर हार्डवर्क अँड डेडिकेशन. तुम्ही ती म्हण ऐकलीच असेल ना इंग्लिशमध्ये, वेन लाईफ थ्रोज लेमन्स ॲट यू मेक अ लेमनेड आउट ऑफ इट. सो ही म्हण ह्या लोकांना तंतोतंत जुळते. दे आर स्ट्रॉंग, दे आर काम, दे आर कंपोज. पण एकदा जर का ते इमोशनली बस्ट आउट झाले तर देन दे आर अ व्हॉल्कॅनिक लावा. ओके, ह्याच लोकांची जर मराठीत न या अक्षराची मराठी राशींच्या बरोबर सांगड घालायची झाली तर ते येतात वृश्चिक राशीच्या अंडर. वृश्चिक रास जी आहे त्याचा स्वामी ग्रह आहे मंगळ. सो मंगळ हा बेसिकली नेतृत्ववादी ग्रह आहे, लाल तप्त ग्रह आहे. त्यामुळे जसं मी सांगितलं की लावा त्यांच्या आत एक उसळतच असतो जो फक्त इमोशनल आउटबर्स्टच्या वेळेस बाहेर येतो. आपल्या आजूबाजूला एन ह्या अल्फाबेटवरून नावं सुरू होणारी मंडळी आहेत का आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्याबरोबर मॅच होत आहेत का हे मला नक्की कमेंट करून कळवा. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. लाईक माय चॅनल, सबस्क्राईब माय चॅनल, फॉरवर्ड दिस video to all those whose names are starting with N, and let's soon meet with a new video with the next alphabet. Till then, stay tuned, take care, bye bye.